गडचिरोलीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। संवेदन शून्यतेचा कळस म्हणजे खात्यावरचे पैसे काढण्यासाठी कोमात असलेल्या वृद्ध महिलेला थेट बँकेत न्यावं लागल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यातल्या पोर्ला येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत घडलेला आहे। या घडलेल्या प्रकाराविरुद्ध गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित बँक व्यवस्थापकावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे। एका कोमात असलेल्या वृद्ध महिलेला बँकेच्या खात्यातले पैसे काढण्यासाठी थेट बँकेत न्यावं लागल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीमध्ये घडलेला आहे। एकीकडे डिजिटल इंडिया, डिजिटल पेमेंट या सगळ्याचा विस्तार वाढत असताना गडचिरोलीसारख्या भागात मात्र एका वृद्ध महिलेला जी कोमात आहे तिला बँकातले पैसे काढण्यासाठी थेट बँकेत न्यावं लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय आणि त्यामुळे गावकऱ्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलेला आहे। त्यामुळे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागामध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अजूनही किती अभाव आहे हे या सगळ्या प्रकारानंतर समोर येत आहे। एकीकडे गडचिरोलीचा विकास होईल त्यासाठी वेगवेगळे प्रकल्प गडचिरोलीमध्ये आणले जात आहेत, त्या संदर्भात भाष्य केली जात आहेत, पण दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांचं आयुष्य बदलतंय का तर या प्रश्नासमोरचं प्रश्नचिन्ह अजूनही दिवसेंदिवस मोठं होताना दिसतंय। कधी गर्भवती महिलेला पायी चालत रुग्णालयात जावं लागतंय तर कधी कोमात असलेल्या वृद्ध महिलेला बँकेत न्यावं लागतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।